थेट मस्ता चौकमध्ये जाऊयात. सुप्रिया सुळे बोलतात. तरी घेऊ दे किंवा नाही, पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार आहे, हा शब्द मी तुम्हाला इथे द्यायला. आणि याच्यात पक्ष नाही, काही नाही, काही नाही. कारण काही इलेक्शन येतात, पक्ष असतात, आमचे मतभेद मनभेद सगळे असू शकतात आणि असलेच पाहिजेत एका सशक्त लोकशाहीमध्ये. पण ती लोकशाही आहे, ही माणुसकी आहे. आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणुसकी विसरलोय का हो आपण, हा प्रश्न माझ्या मनात येतो. म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद आहेत, पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत, एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. मला खरं तर वाटलं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला 8 दिवसातच न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती, माझी इच्छा होती, अपेक्षा होती की ठीक आहे यार, राजनीती तो चलती रहेगी. पण अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे वरून की हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही. तो सिग्नल वरून दिला पाहिजे. प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपून घेतला जाणार नाही. हे राज्य हे छत्रपतींच्याच संस्कारांनी चालेल, शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्कारांनी चालेल. आणि म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना मी जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय करा. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चाललाय, तुम्ही आंदोलन वगैरे काही करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती राहील गावकऱ्यांना.